नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टडी करत आहोत 11वी फिजिक्सचं तिसरं चॅप्टर, ज्याचं नाव आहे मोशन इन अ प्लेन. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला या चॅप्टरचे प्रॉब्लेम्स सोडवायचे आहेत. यापूर्वीच्या 2 व्हिडिओजमध्ये आपण काही प्रॉब्लेम्स सोडवलेले आहे. आजचा हा तिसरा भाग आहे. कोणते एक्झाम्पल्स आपल्याला सोडवायचे आहेत त्यातलं आजचं हे पहिलं एक्झाम्पल आहे. A car travels along a straight line for the first half time with a speed of 10 meter per second and second half time with a speed of 20 meter per second. Find the average speed. तर अशा प्रकारचं एक्झाम्पल आहे. गिवन क्वांटिटीज काय आहेत? V1 10 मीटर पर सेकंड, V2 20 मीटर पर सेकंड, T1 इक्वल टू T2 इक्वल टू T से. एक कार जी आहे म्हणजे जेवढा प्रवास करते त्याच्यातला समजा 1 तास ती कार मोशनमध्ये असेल तर त्यातला अर्धा तास ती 10च्या स्पीडने चाललेली आहे आणि नंतरचा अर्धा तास 20च्या स्पीडने चाललेली आहे. म्हणजे दोघांसाठी टाईम सेम आहे. म्हणजे T1 अर्धा तास असेल तर T2सुद्धा अर्धा तास आहे. फक्त स्पीड वेगवेगळी आहे. पहिल्या अर्ध्या तासात 10च्या स्पीडने ती कार चालते, नंतरच्या अर्ध्या तासात 20च्या स्पीडने चालते. तर ॲव्हरेज स्पीड काय असेल? तर कसं सोडवायचं बघा. व्हेरी सिम्पल. ॲव्हरेज स्पीड इज गिवन बाय टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाईम. म्हणजे आता जो काय टाईम असेल, टोटल टाईम किती असेल तर T1 प्लस T2. तर एवढ्या वेळेमध्ये किती डिस्टन्स कवर झालं त्या डिस्टन्सला त्या टोटल टाईमने डिवाईड केलं की आपल्याला ॲव्हरेज स्पीड मिळेल. आता या ठिकाणी टोटल डिस्टन्स समजा पहिल्या T1मध्ये S1 इतकं डिस्टन्स आहे, नंतरच्या टाईम T2मध्ये S2 आहे. तर टोटल डिस्टन्स होईल S1 प्लस S2. आणि आता हे कसं, S1 आपल्याला दिलेलं नाही, आपल्याला V1 V2 दिलं आहे. परंतु आपल्याला माहिती आहे की डिस्टन्स कसं काढायचं, स्पीड इंटू टाईम हाच फॉर्म्युला आहे. म्हणजे पहा, स्पीड कसा तर डिस्टन्स अपॉन टाईम, म्हणजे डिस्टन्स काय तर स्पीड इंटू टाईम. आता अगोदरचं डिस्टन्स S1 आहे म्हणून V1 इंटू T1, कारण पहिली वेलॉसिटी V1, पहिला टाईम T1. तसंच S2च्या जागी होईल V2 T2. हा फॉर्म्युला त्याचा यूज आपण केलेला आहे. आणि आता हे V1 किती आहे 10, T1ची व्हॅल्यू किती T, V2 किती आहे ते पण आपल्याला दिलं इथं बघा 20, आणि T2 किती T. दोन्ही टाईम सेम आहे T1 आणि T2. म्हणजे पहिल्या अंतरासाठी T1 टाईम आहे, दुसऱ्या अंतरासाठी T2, पण ते दोन्ही इक्वल आहेत, टाईम सेम आहेत. आता 10T प्लस 20T किती होईल 30T. म्हणजे टोटल डिस्टन्स किती कवर झालं तर 30T. आणि टोटल टाईम किती तर T1 प्लस T2 दॅट इज T प्लस T इक्वल टू 2T. अँड देअरफॉर V ॲव्हरेज इक्वल टू टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम. Total distance is S 30T upon time 2T. 30T upon 2T, T get cancel, 30 upon 2, which is equal to 15 meter per second. This is answer of this first example, average speed. Now example number 2. Second example. Racing motors start from rest, attains 144 km per hour in 20 seconds. If it is uniformly accelerated, find acceleration and distance traveled during this time. So this is example. Write down given quantities. Initial velocity is 0 because the motor starts from rest. Final velocity is 144 km per hour. Convert that in meter per second. Because SI unit of velocity is meter per second, this kilometer is converted in meter by multiplying by 1000 upon hour, but 1 hour means 3600 second. So multiply by 1000 and divide by 3600. This kilometer per hour will be converted in meter per second, दॅट इज इक्वल टू 40 मीटर पर सेकंड. हे कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर हे उत्तर मिळतं. दॅट इज फायनल वेलॉसिटी. टाईम इज 20 सेकंड. वी हॅव टू फाइंड आउट ॲक्सलरेशन.
अँड वी हॅव टू फाइंड आउट डिस्टन्स ऑल्सो. एक कार आहे जी रेस्टपासून स्टार्ट होते, म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे आणि त्या कारचा स्पीड वाढतो 20 सेकंदात तो 40 मीटर पर सेकंड होतो. तर ॲक्सलरेशन किती झालं आणि या 20 सेकंदात कारनी किती डिस्टन्स कव्हर केलं. लक्षात घ्या, ज्या ठिकाणी व्हेलॉसिटी बदलते तिथं ॲक्सलरेशन असतं आणि इथे व्हेलॉसिटी बदलते. व्हेरी इझी. वी नो फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन विच इज v is equal to u plus at. We will use this equation to find out acceleration. If we rearrange this equation, we get this a equal to v minus u upon t. Now substitute the values. Final velocity is 40 which is given. Initial velocity is 0 and time is 20. So 40 upon 20, that is 2 meter per second square. This is first answer. हे पहिलं उत्तर झालं. आपल्याला ॲक्सलरेशन विचारलं होतं. त्यानंतर दुसरं काढायचं आहे डिस्टन्स. ते कसं सोडवायचं, तर त्यासाठी सरळ सरळ हे सेकंड इक्वेशन ऑफ मोशन यूज करा. सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन. याच्यामध्ये यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी जी दिलेली आहे 0, टी म्हणजे टाईम 20, ई म्हणजे ॲक्सलरेशन जे आपण इथं काढलं आणि ही टी टाईम 20 माहीत आहे. व्हॅल्यूज ठेवा. सरळ सरळ आहे. हे सोडवा. 0 × 20 0च होईल. बाकी हे हाफ जसंच्या तसं, हे 2 जसंच्या तसं. 20चा स्क्वेअर 400. हे 2 कॅन्सल होईल. पुढची स्टेप अशी मिळेल बघा, हे 0 लिहायची गरज नाही. हाफ × 2 × 400. तर हाफ × 2 हे 2 कॅन्सल होईल आणि शेवटी उत्तर राहील 400 मीटर. तर हे दुसरं उत्तरही आपण काढलेलं आहे आणि हे होतं सेकंड एक्झाम्पल. तर अशा पद्धतीने 2 एक्झाम्पल आपण सोडवले. त्यानंतरचं पुढचं एक्झाम्पल. नाव एक्झाम्पल नंबर 3. बॉडी कवर्स 12 मीटर इन सेकंड and 20 meter in fourth second. It is uniformly accelerated. Find the acceleration and distance covered in 6 seconds. एक वस्तू दुसऱ्या सेकंदात 12 मीटर आणि चौथ्या सेकंदात 20 मीटर जाते. इट इज युनिफॉर्मली ॲक्सलरेटेड म्हणजे त्या बॉडीचा स्पीड एकसारखा वाढत चाललेला आहे. फाइंड द ॲक्सलरेशन काढायचं आहे. अँड डिस्टन्स कवर्ड इन 6 सेकंड्स. 6 सेकंदात किती डिस्टन्स कवर होईल ते आपल्याला विचारलेलं आहे. राईट डाऊन गिवन डेटा. फर्स्ट ऑफ ऑल S2 इज गिवन 12 मीटर अँड S4 इज गिवन 20 मीटर. व्हॉट इज दिस S2? दिस इज डिस्टन्स कवर्ड इन सेकंड. म्हणजे दुसऱ्या सेकंदात कव्हर केलेलं अंतर आहे ते 12 मीटर. आणि S4 म्हणजे चौथ्या सेकंदात कव्हर केलेलं अंतर आहे 20 मीटर. म्हणजे कसं आहे, तर हे चौथ्या सेकंदामध्ये म्हणजे 4 सेकंदात नाही. जसं आपण म्हणतो की समजा 10 दिवसात किती काम केलं आणि 10व्या दिवशी किती काम केलं याच्यामध्ये फरक आहे. तसं 4 सेकंदात आणि चौथ्या सेकंदात याच्यामध्ये फरक आहे. 4 सेकंदात जर म्हटलं असतं ना, तर त्यामध्ये पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या 4च्या 4 सेकंदामधलं डिस्टन्स आलं असतं, पहिल्यापासून चौथ्या सेकंदापर्यंत. परंतु जेव्हा तुम्ही चौथ्या सेकंदात म्हणता तेव्हा त्यातलं पहिल्या 3 सेकंदात किती डिस्टन्स झालं ते विचारात घ्यायचं नाही. चौथ्या सेकंदात किती. समजा तुम्ही प्रवासाला निघलात, 10 दिवस प्रवास केला, तर 10 दिवसात किती प्रवास केला आणि 10व्या दिवशी किती प्रवास केला. जेव्हा आपण 10व्या दिवशी किती प्रवास केला म्हणतो तेव्हा त्यात आधीच्या 9 दिवसाचं घ्यायचं नाही. तसं हे आहे. दुसऱ्या सेकंदात 12 मीटर आणि चौथ्या सेकंदात 20 मीटर. या दुसऱ्या सेकंदात म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये पहिला सेकंद आला नाही आणि चौथ्या सेकंदात म्हटल्यानंतर आधीचे 3 सेकंदात किती डिस्टन्स झालं ते इथं घेतलेलं नाही. हे 2 क्वांटिटीज दिल्या आहेत. आपल्याला विचारलं आहे ॲक्सलरेशन आणि एस विचारलं आहे 6 सेकंड, 6 सेकंदात, 6व्या नाही. इथं मात्र 6 सेकंड्स म्हटलेलं आहे. इथं फरक आहे. इथं कसं आहे, चौथ्या सेकंदातलं डिस्टन्स दिलं आहे. पण आता काय विचारलं, 6 सेकंदात, 6व्या नाही. तर 6 सेकंदात म्हटल्यानंतर पहिल्यापासून ते सगळं येईल. 6 सेकंदात किती डिस्टन्स कव्हर झालं ते. हाऊ टू फाइंड दिस. डिस्टन्स कव्हर्ड बाय ए पार्टिकल ड्युरिंग nth सेकंड ऑफ टाईम इज गिवन बाय. nth म्हणजे काय असेल, दुसरा, चौथा, 5वा, 7वा, 8वा कोणताही सेकंद. म्हणजे समजा 10 असतील तर 10व्या सेकंदात, म्हणजे त्यातले 9 विचारात घ्यायचे नाही, तर 10व्या सेकंदात किती डिस्टन्स कव्हर होतं त्याचा एक फॉर्म्युला असतो, हा लक्षात ठेवा.
एस एन इक्वल टू यू प्लस हाफ ए इन ब्रॅकेट 2n-1. यू इज इनिशियल व्हेलॉसिटी, ए इज ॲक्सलरेशन, एन इज दॅट टाईम, कोणत्या सेकंदात काढायचं आहे, nth सेकंड, आणि एस एन म्हणजे त्या सेकंदात कव्हर झालेलं डिस्टन्स. नाव फॉर दिस फर्स्ट व्हॅल्यू S2 डिस्टन्स इन सेकंड म्हणजे दुसऱ्या सेकंदात, म्हणजे इथं एनच्या जागी 2 ठेवावं लागेल, इथं एनच्या जागी 2 ठेवावं लागेल. 2 × 2 ही स्टेप अशी होईल. S2 इक्वल टू 12 दिलेलं आहे, म्हणजे इथं 12 इक्वल टू यू प्लस, आता 2 × 2 4, 4 - 1 3, 3 × हाफ म्हणजे 3/2a ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली. ते रिअरेंज केलं आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं, या ठिकाणी 2नी मल्टिप्लाय केलं तर 2 यू होईल आणि 12 × 2 म्हणजे 24 होईल. हे सोडवलं तर हे इक्वेशन 1 आपल्याला मिळतं. कसं आलं बघून घ्या. हे जेव्हा एनची व्हॅल्यू आपण 2 घेतली म्हणजे दुसऱ्या सेकंदातलं डिस्टन्स घेतलं तर हे इक्वेशन मिळालं. आता S4 आपण विचारात घेतलं, डिस्टन्स इन 4th सेकंड, म्हणजे एनच्या जागी आपण जर 4 ठेवलं, हेच इक्वेशन आपण वापरतो आहे, फक्त एनच्या जागेवर 4 ठेवतो आहे. त्यामुळे इथे सुद्धा एनच्या जागेवर 4 ठेवावं लागेल. तर आपल्याला असं मिळेल, हे 2 × 4 म्हणजे 8 होईल, हे लक्षात घ्या. या ठिकाणी हे 2 × 4 इथं ठेवलं आहे, 2 × 4 रिअरेंज करून घेतलं, साईड चेंज करून घेतली. या ठिकाणी S4 जे 20 आहे ते राईटला घेतलं आणि ही जी राईटची साईड आहे ती लेफ्टला घेतली आणि एनच्या जागी 4 ठेवलं, कारण 4थ्या सेकंदात आपण काढतो आहे. हे सोडवा. यू प्लस 7/2a, कारण 2 × 4 8, 8 - 1 7, 7/2a, कारण हे हाफ × 7 म्हणजे 7/2. हे सोडवलं आपण, हे 2नी मल्टिप्लाय केलं 2u, ते 2 तिकडं जाईल म्हणजे 40 होईल. याच्यावरून ही स्टेप मिळेल 2u + 7a = 40. दिस इज इक्वेशन 2. नाव वी विल सॉल्व दिस इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स. एक सामायिक समीकरण इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 मायनस करा. हे इक्वेशन 2 आहे, त्याच्यातून हे इक्वेशन 1 मायनस करा. बघा, हे इक्वेशन 2 आपण आधी लिहिलं, त्याच्यातून मायनस करायचं. इक्वेशन 1 मायनस करायचं असल्यामुळं प्रत्येकाचं साईन चेंज होईल. हे प्लसचं मायनस, इथं मायनस, इथं मायनस, हे असं झालं. हे 2u - 2u ते कॅन्सल होईल. बघा, इथं 7a - 3a 4a राहील. 40 - 24 16 राहील. फ्रॉम दॅट वी गेट a = 4 m/s². याला आपण दोन्ही साईडला 4ने डिवाईड केलं तर a = 4 m/s². हे पहिलं आन्सर आपल्याला मिळतं. आता दुसरं काढायचं आहे, तर त्यासाठी आपण इनिशियल व्हेलॉसिटी आपल्याला काढून घ्यावी लागेल. आलेली एची व्हॅल्यू 4 m/s², ही आपण इक्वेशन 1 मध्ये इथं ठेवू किंवा तुम्ही इक्वेशन 2 मध्ये ठेवूनसुद्धा काढू शकता. आपण इक्वेशन 1 मध्ये ती व्हॅल्यू ठेवू. या इक्वेशनमध्ये ती आहे 2u + 3a = 24. त्यामध्ये एची व्हॅल्यू 4 ठेवू. ती ठेवली आपण, 3 × 4 होईल. हे सोडवा. 3 × 4 12, 2u + 12 = 24. दॅट इज 2u = 12. हे 12 तिकडे ट्रान्सफर केलं, 24 - 12 म्हणजे 12. देअरफॉर u = 6 m/s. इनिशियल व्हेलॉसिटी आपण काढली. हे आपल्याला विचारलं नव्हतं, परंतु आपल्याला हे जे डिस्टन्स s काढायचं आहे त्यासाठी त्याची गरज आहे. आता आपण टोटल डिस्टन्स 6 सेकंड्समध्ये काढायचं असेल तर आपण यूज करू सेकंड इक्वेशन ऑफ मोशन, s = ut + हाफ at². हे इक्वेशन या इक्वेशनपेक्षा वेगळं आहे, लक्षात घ्या. हे जे SNचं इक्वेशन आहे ते देतं डिस्टन्स कव्हर्ड बाय पार्टिकल इन nth सेकंड. मी समजा n म्हणजे 10 असेल तर 10व्या सेकंदातलं, किंवा 6 असेल तर 6व्या सेकंदातलं. पण हे जे आहे ना, समजा टाईम 6 असेल तर 6 सेकंदातलं डिस्टन्स देतं हे इक्वेशन, 6व्या सेकंदातलं नाही. यामध्ये व्हॅल्यूज ठेवू ज्या आपल्याला माहीत आहेत. आता कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज आपल्याला माहीत आहेत, तर यूची व्हॅल्यू माहीत आहे, टीची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे. 6 सेकंदात विचारले, 6 सेकंड्स म्हणजे टीची व्हॅल्यू 6 घ्यायची. एची व्हॅल्यू आपण काढली आहे 4.
आणि टीची व्हॅल्यू 6. ह्या व्हॅल्यूज याच्यामध्ये ठेवा. 6 × 6. आता हे सोडवा. हे सोडवल्यानंतर शेवटी तुम्हाला उत्तर मिळतं S = 108 मीटर. म्हणजे 6 सेकंदात ती वस्तू किती डिस्टन्स कव्हर करते, तर ते आहे 108 मीटर. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4. A vehicle moving with speed of 72 km/h is brought to rest within 100 meter. Determine the acceleration of the vehicle. Very easy example. फार सोपं आहे. Given data. Initial velocity of the car or that vehicle is 72 km/h. Convert that in meter per second. Multiply by 1000 and divide by 3600. It will get converted in meter per second. We know 1 kilometer means 1000 meter and 1 hour means 3600 second. आणि ते सोडवलं तर उत्तर येईल 20 मीटर पर सेकंड. फायनल व्हेलॉसिटी इज 0, कारण शेवटी आपण ब्रेक लावून ते व्हेकल थांबवतो, म्हणजे फायनल व्हेलॉसिटी 0 होते. 100 मीटर जाऊन ते वाहन थांबतं, म्हणून डिस्टन्स 100 मीटर आहे. आपल्याला ॲक्सलरेशन विचारलेलं आहे. सोपं एक्झाम्पल आहे. यूज धिस थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. हे तिसरं कायनेमॅटिकल इक्वेशन यूज करा. यामध्ये व्हॅल्यूज ठेवा. फायनल व्हेलॉसिटी 0, इनिशियल व्हेलॉसिटी 20 इथं आपण काढली. डिस्टन्स 100 मीटर. हे कॅल्क्युलेट करा. बघा, एक टर्म ट्रान्सफर केला त्यामुळे दुसरा निगेटिव्ह होईल. एक टर्म लेफ्टला ट्रान्सफर केला, समजा 2a × 100 म्हणजे 200a. ते जर लेफ्टला ट्रान्सफर केलं तर ते मायनस होईल, पण ते मायनस साईन आपण इकडे राईटला घेतलं. 20चा स्क्वेअर 400. दोन्ही साईडला 200ने डिवाईड केलं की हे आन्सर मिळतं A = -2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता या ठिकाणी निगेटिव्ह आलं. निगेटिव्ह साईन शोज दॅट इट इज अ रिटार्डेशन, डिसलरेशन. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, जिथं व्हेलॉसिटी बदलते तिथं ॲक्सलरेशन होतं. आता जेव्हा व्हेलॉसिटी कमी होते तेव्हा ते ॲक्सलरेशन निगेटिव्ह असतं, त्याला रिटार्डेशन किंवा डिसलरेशन म्हणतात. आणि इथंसुद्धा आपण ब्रेक लावून ते वाहन थांबवतो, व्हेलॉसिटी कमी करतो, म्हणून निगेटिव्ह ॲक्सलरेशन आलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5. ट्रेन starts from rest, moves with constant acceleration 2 meter per second square for 30 seconds, and then brakes are applied to comes to rest in 1 minute. Determine the maximum speed that train attains and total distance traveled by the train. बघा काय म्हटलं आहे. ट्रेन स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट म्हणजे सुरुवातीला ट्रेन रेस्टमध्ये होती. नंतर हळूहळू स्पीड वाढतो. ॲक्सलरेशन आहे म्हणजे स्पीड वाढतो. दर सेकंदाला 2 मीटर पर सेकंडनी स्पीड वाढतो, म्हणजे ॲक्सलरेशन आहे 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. असं 30 सेकंद चालतं. त्याच्यानंतर परत ब्रेक लावले आणि स्पीड हळूहळू कमी करून ती ट्रेन थांबते 1 मिनिटानंतर. डिटरमाइन द मॅक्झिमम स्पीड दॅट ट्रेन अटेम्प्ट्स अँड टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द ट्रेन. म्हणजे अशा पद्धतीचं एक्झाम्पल आहे. इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे. इनिशियल व्हेलॉसिटी कारण ट्रेन रेस्टपासून स्टार्ट होते, नंतर हळूहळू स्पीड वाढतो 30 सेकंद, आणि नंतर त्यापुढं 1 मिनिट स्पीड कमी होतो. असं टोटल 1.5 मिनिट म्हणजे 90 सेकंद ती ट्रेन चालते. पहिले 30 सेकंड स्पीड वाढतो आणि नंतरचा 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड स्पीड कमी होतो. तर असे टोटल 1.5 मिनिट म्हणजे 90 सेकंड ती ट्रेन मोशनमध्ये आहे. तर त्या ट्रेनचा मॅक्झिमम स्पीड किती झालेला असेल. सुरुवातीला ती रेस्टमध्ये असते, एकदम शेवटी 1.5 मिनिटानंतर पण रेस्टमध्ये येते, मध्ये हळूहळू स्पीड वाढतो, तो मॅक्झिमम होतो तो विचारला आहे, आणि नंतर परत कमी होतो आणि शेवटी तो 0 होतो. टाईम T1 म्हणजे जेव्हा स्पीड वाढतो पहिला टाईम 30 सेकंद. ह्या 30 सेकंदामध्ये काय होतं तर स्पीड वाढतो. नंतरचा टाईम T2 हा 1 मिनिट आहे 60 सेकंड.
त्या टाईममध्ये त्या ट्रेनचा स्पीड हळूहळू कमी होतो आणि शेवटी ट्रेन थांबते. टोटल डिस्टन्स किती कवर होईल आणि फायनल व्हेलॉसिटी V2 म्हणजे सगळ्या टोटल टाईम नंतरची 1 मिनिटानंतरची म्हणजे पहिला 30 सेकंद आणि परत 60 सेकंद असं टोटल 90 सेकंदानंतरची 1.5 मिनिटानंतरची ती व्हेलॉसिटी आपल्याला 0 दिलेली आहे. बघा आता काय म्हटलं आहे, पार्टिकल विल अटेन मॅक्झिमम व्हेलॉसिटी ॲट द एंड ऑफ फर्स्ट 30 सेकंड्स विच इज गिवन बाय. पहिल्या 30 सेकंदानंतरच मॅक्झिमम स्पीड होईल कारण त्याच्यानंतर स्पीड कमी व्हायला लागतो. यूज फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. आपण 2 भाग करू. पहिला 30 सेकंदाचा एक भाग. पहिल्या 30 सेकंदामध्ये फायनल व्हेलॉसिटी V1 आहे, इनिशियल व्हेलॉसिटी U1 आहे, ॲक्सेलरेशन A1 आहे आणि टाईम T1 आहे. तर याच्यामध्ये आपल्याला हे V1 विचारलेलं आहे. तर त्यामध्ये इनिशियल व्हेलॉसिटी U1 आपल्याला माहीत आहे 0. A1 म्हणजे हे 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे कारण हे 30 सेकंद पहिल्या 30 सेकंदातलंच ॲक्सेलरेशन आहे म्हणजे ते A1 आहे. T1 दिलेलं आहे आपल्याला 30 म्हणजे यावरून आपल्याला V1 डायरेक्ट मिळेल. व्हॅल्यूज ठेवा, कॅल्क्युलेशन्स करा. 60 मीटर पर सेकंड हे उत्तर येतं. म्हणजे मॅक्झिमम स्पीड 60चा झालेला असेल. त्याच्यानंतर मात्र स्पीड हळूहळू कमी होईल. आता टोटल डिस्टन्स कसं काढायचं तर पहिल्यांदा 30 सेकंदातलं डिस्टन्स काढू, नंतरच्या 60 सेकंदातलं डिस्टन्स काढू आणि दोघांची बेरीज करू. डिस्टन्स कवर्ड इन फर्स्ट 30 सेकंड्स विल बी गिवन बाय S1 इक्वल टू U1 T1 प्लस हाफ A1 T1 स्क्वेअर. दिस इज सेकंड इक्वेशन ऑफ मोशन और सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन. आपण पहिल्या 30 सेकंदातलं काढतो म्हणून त्याला S1 म्हटलं. आता पहिल्या 30 सेकंदातलं असल्यामुळं इनिशियल व्हेलॉसिटी U1 टाईम T1 ॲक्सेलरेशन A1 यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज ठेवा दिलेल्या आपल्याला आहेत. U1 माहीत आहे, T1 माहीत आहे आपल्याला. बघा आता U1 0 असल्यामुळं 0 इंटू 30 ते 0च होईल त्यामुळे इथं 0 आलं. हे हाफला हाफ जसंच्या तसं. A1ची व्हॅल्यू 2 दिलेली आहे आणि T1ची व्हॅल्यू 30 आहे. या व्हॅल्यूज ठेवा. हे होईल 900. हे सोडून बघा तुम्ही. 300चा 30चा स्क्वेअर 900 आणि हाफ इंटू 2 हे 2 कॅन्सल होईल म्हणजे इथं फक्त 900 मीटर राहील. पहिल्या 30 सेकंदामध्ये ती ट्रेन 900 मीटर म्हणजे 1 किलोमीटरला 100 मीटर कमी कारण 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. 1000 मीटर होत नाही, 900 मीटर होतं. 100 मीटर कमी पडतं 1 किलोमीटरला. हे पहिल्या 30 सेकंदातलं अंतर आहे. नंतर फॉर नेक्स्ट 60 सेकंड्स. आता नेक्स्ट 60 सेकंडसाठी ॲक्सेलरेशन आपल्याला माहीत नाही ते काढू आपण. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला असतो फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाईम. आता फायनल व्हेलॉसिटी 0 आहे एकदम शेवटची. इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे कोणती आता तर त्या 60 सेकंदातली इनिशियल व्हेलॉसिटी. त्या 60 सेकंदातली इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे पहिल्या 30 सेकंदातली फायनल व्हेलॉसिटी. म्हणजे 30 सेकंदानंतर जी फायनल व्हेलॉसिटी 60 होते पहिल्या टप्प्यातली ती दुसऱ्या टप्प्यातली इनिशियल व्हेलॉसिटी हे लक्षात घ्या. त्यामुळं U2 या ठिकाणी काय होईल 60 होईल आणि V2 काय होईल तर 0 होईल आणि टाईम T2 किती आहे तर 60 इथं दिलेला आहे. ते ह्या व्हॅल्यूज ठेवा. 0 मायनस 60 अपॉन 60 मायनस 60 अपॉन 60 दॅट इज -1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे ॲक्सेलरेशन E2 निगेटिव्ह आलं कारण स्पीड कमी होतो म्हणजे ते रिटार्डेशन आहे. आता डिस्टन्स कवर्ड इन नेक्स्ट 60 सेकंड्स विल बी गिवन बाय S2 इक्वल टू U2 T2 प्लस हाफ A2 T2 स्क्वेअर. जसं इथं वापरलं तसंच या ठिकाणी वापरलं. यामध्ये व्हॅल्यूज ठेवा. U2 म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ सेकंड इंटरवल म्हणजे सेकंड जे टाईम इंटरवल आहे त्याची इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे 60 सेकंदाचा दुसरा टाईम इंटरवल आहे त्यातली इनिशियल व्हेलॉसिटी 60. ही 60 कशी आली तर ते पहिल्या इंटरवलमधली फायनल व्हेलॉसिटी म्हणजे दुसऱ्यातली इनिशियल व्हेलॉसिटी म्हणून ती 60 आपण घेतली या ठिकाणी. बघा ही पहिल्या इंटरवलमधली फायनल व्हेलॉसिटी होती. ही जिथं पहिला इंटरवल जिथं संपतो तिथं दुसरा इंटरवल सुरू होतो त्यामुळे पहिल्यातली फायनल व्हेलॉसिटी म्हणजे दुसऱ्यातली इनिशियल म्हणून इथं U2 60 घेतलं. टाईम T2 60 हाफ जसं आहे तसं. Aची व्हॅल्यू -1 ठेवली आणि T2ची व्हॅल्यू 60. हे सोडवा. हे 60 इंटू 60 3600. आता हे काय होईल तर प्लस आणि मायनसमुळे हे मायनस होईल. 60चा स्क्वेअर 3600 अपॉन 2 हे येईल आणि त्यानंतर ते सोडवलं की
1800 मीटर असं उत्तर येईल. तर हे झालं सेकंड डिस्टन्स, सेकंड इंटरवलमध्ये, म्हणजे 60 सेकंदामध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स. म्हणजे टोटल डिस्टन्स किती होईल मग? S=S1 + S2 दॅट इज इक्वल टू 900 + 1800 विच इज इक्वल टू 2700 मीटर. म्हणजे 900 मीटर पहिल्या 30 सेकंदातलं डिस्टन्स आणि 1800 मीटर नंतरच्या 60 सेकंदातलं डिस्टन्स, टोटल 90 सेकंदातलं डिस्टन्स झालं 2700 मीटर. ते तुम्ही किलोमीटरमध्ये कन्व्हर्ट करू शकता. त्यासाठी त्याला तुम्हाला 1000ने डिवाईड करावं लागेल. ते जर केलं तर 2.6 किलोमीटर असं उत्तर येईल. तर अशा पद्धतीने काही एक्झाम्पल्स आज आपण सोडवले. धन्यवाद.